नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागर या एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता, चंद्रयान-3 या मोहिमेचे मिशन डायरेक्टर कोण आहेत? या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजेच एस मोहन कुमार हे चंद्रयान-3 चे मिशन डायरेक्टर आहेत. आणि जर तुम्हाला असं विचारलं की चंद्रयान-3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर कोण आहेत, तर पी वीर मुथुवेल हे चंद्रयान-3 चे प्रोजेक्ट डायरेक्टर आहेत. या आधी जे 2019 मधील चंद्रयान-2 मिशन होतं त्याचे मिशन डायरेक्टर हे ऋतू क्रिदाल आहेत आणि प्रोजेक्ट डायरेक्टर या वनिता मुथ्थया आहेत. आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा. नीती आयोगाच्या राष्ट्रीय बहुआयामी दारिद्र्य निर्देशांक प्रगती आढावा अहवाल 2023 नुसार कोणत्या राज्यातील सर्वाधिक नागरिक हे बहुआयामी गरिबीतून बाहेर आले आहेत? तर या अहवालानुसार उत्तर प्रदेश राज्यातील सर्वाधिक नागरिक हे बहुआयामी गरिबीतून बाहेर आलेले आहेत. या अहवालातील माहितीनुसार 5 वर्षात उत्तर प्रदेशमधील सर्वाधिक 3.43 करोड नागरिक हे बहुआयामी गरिबीतून बाहेर आलेले आहेत. उत्तर प्रदेश नंतर बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा आणि राजस्थान या राज्यांचा क्रमांक लागतो. तसेच या अहवालातील माहितीनुसार गेल्या 5 वर्षात भारतातील 13.5 कोटी नागरिक हे बहुआयामी गरिबीतून बाहेर आलेले आहेत. मित्रांनो, 2015-16 मध्ये भारतातील बहुआयामी गरिबीचं प्रमाण हे 24.85% इतकं होतं. त्यामध्ये 9.89% घसरण होऊन ते आता 2019-21 मध्ये 14.96% इतकं झालेलं आहे. आणि जर आपण ग्रामीण भागाचा विचार केला तर 2015-16 मध्ये ग्रामीण भागातील गरिबीचं प्रमाण हे 32.59% इतकं होतं व ते आता 2019-21 मध्ये 19.28% इतकं घसरलेलं आहे. तेच अर्बन एरियामधील गरिबीचं प्रमाण हे 8.65% इतकं होतं, त्यावरून घसरून ते आता 5.27% इतकं झालेलं आहे. आणि हा जो अहवाल आहे हा 3 आयाम व 12 निर्देशांकावर आधारित आहे. त्यापैकी 3 आयाम कोणते आहेत तर हेल्थ, एज्युकेशन आणि स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग हे 3 आयाम आहेत. आणि हेल्थ मध्ये यामध्ये 3 निर्देशांक आहेत, एज्युकेशन मध्ये 2 तर स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये एकूण 7 निर्देशांक आहेत. मित्रांनो, याआधी आपण UNDP आणि ऑक्सफर्ड द्वारे प्रकाशित केलेला बहुआयामी गरिबी निर्देशांक सुद्धा पाहिलेला आहे. त्यामध्ये सुद्धा 3 आयाम होते, पण निर्देशांक किती होते तर 10 निर्देशांक होते. यामध्ये 2 एक्स्ट्रा निर्देशांक आहेत, हा मुद्दा सुद्धा लक्षात ठेवा. आणि हा जो निर्देशांक आहे हा कोणाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे तर नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांच्या हस्ते हा निर्देशांक प्रकाशित करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 2 पहा. नीती आयोगाने अजून एक अहवाल प्रकाशित केलेला आहे आणि तो कोणता तर निर्यात सज्जता निर्देशांक 2022 हा अहवाल सुद्धा नीती आयोगाद्वारे प्रकाशित करण्यात आलेला आहे. व आता या अहवालानुसार राज्यांच्या सर्व श्रेणीमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकात अव्वल स्थान कोणत्या राज्यानं पटकावलेलं आहे? तर आता या अहवालातील ओव्हरऑल रँकिंग मध्ये तमिळनाडू या राज्यानं प्रथम स्थान पटकावलेलं आहे. तमिळनाडूला यामध्ये किती गुण देण्यात आलेले आहेत तर 80.89 इतके गुण तमिळनाडू राज्याला देण्यात आलेले आहेत. आणि त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे तर आपलं महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. महाराष्ट्राला यामध्ये 78.20 गुण देण्यात आलेले आहेत. लक्षात ठेवा, महाराष्ट्र यामध्ये ओव्हरऑल रँकिंग मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटक आहे, चौथ्या क्रमांकावर गुजरात, 5व्यावर हरियाणा, 6व्यावर तेलंगणा, 7व्यावर उत्तर प्रदेश, 8व्यावर आंध्र प्रदेश, 9व्यावर उत्तराखंड तर 10व्या क्रमांकावर पंजाब हे राज्य आहे. तसेच हा जो निर्देशांक आहे यामध्ये जे 4 स्तंभ आहेत त्यापैकी पॉलिसी स्तंभामध्ये कर्नाटक प्रथम स्थानावर आहे, गुजरात दुसऱ्या, हरियाणा तिसऱ्या, आंध्र प्रदेश 4थ्या तर उत्तराखंड 5व्या क्रमांकावर आहे. बिझनेस इकोसिस्टीम मध्ये कर्नाटक पहिल्या स्थानावर आहे, तमिळनाडू दुसऱ्या, महाराष्ट्र तिसऱ्या, दिल्ली 4थ्या तर 5व्या क्रमांकावर हरियाणा आहे. आणि एक्सपोर्ट इकोसिस्टीम या पिलरचा आपण विचार केला तर यामध्ये आपलं महाराष्ट्र प्रथम क्रमांकावर आहे, दुसऱ्या क्रमांकावर तामिळनाडू, तिसऱ्यावर कर्नाटक, चौथ्यावर तेलंगणा तर 5व्या क्रमांकावर उत्तर प्रदेश राज्य आहे. तर एक्सपोर्ट परफॉर्मन्स मध्ये गुजरात प्रथम स्थानावर आहे, तमिळनाडू दुसऱ्या, महाराष्ट्र तिसऱ्या, राजस्थान 4थ्या तर उत्तर प्रदेश राज्य 5व्या क्रमांकावर आहे. मित्रांनो, हा अहवाल देखील नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी प्रकाशित केलेला आहे. नीती आयोगाविषयी आपण थोडक्यात माहिती पाहून घेऊया. नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना 1 जानेवारी 2015 रोजी झालेली आहे. मुख्यालय दिल्ली येथे आहे व याचे पदसिद्ध अध्यक्ष पंतप्रधान असतात आणि नरेंद्र मोदी हे सध्या याचे अध्यक्ष आहेत. याचे उपाध्यक्ष आताच आपण पाहिलेला आहे सुमन के बेरी याचे उपाध्यक्ष आहेत आणि या आयोगाचे CEO हे BVR सुब्रमण्यम हे आहेत. प्रश्न क्रमांक 3 पहा. खालीलपैकी कोणता देश हा आसियानच्या टॅगवर स्वाक्षरी करणारा 51वा देश ठरला आहे? तर आता आसियानच्या TSV वर स्वाक्षरी करणारा सौदी अरेबिया 51वा देश ठरलेला आहे.
मित्रांनो, आता नुकतीच आसियान परराष्ट्र मंत्र्यांची 56वी बैठक जकार्ता येथे पार पडलेली आहे व या बैठकीमध्ये सौदी अरेबिया अधिकृतपणे TAC मध्ये सामील होणारा 51वा देश ठरलेला आहे. आता हे जे TAC आहे याचं फुल फॉर्म काय आहे तर ट्रीटी ऑफ अमेटी अँड कॉर्पोरेशन, आणि मराठीत सांगायचं झालं तर मैत्री आणि सहकार्य करार. व हा जो करार आहे हा करार आसियान देशांनी 1976 मध्ये स्वाक्षरी केलेला शांतता करार आहे. या करारावर 2022 मध्ये युक्रेन या देशाने सुद्धा स्वाक्षरी केलेली आहे व या करारावर स्वाक्षरी करणारा युक्रेन हा 50वा देश आहे. तसेच पापुआ न्यू गिनी या करारामध्ये 1989 मध्ये सामील झालेला आहे व या करारामध्ये सामील होणारा आसियान बाहेरील पापुआ न्यू गिनी हा पहिला देश आहे. मित्रांनो, आता हे जे आसियान आहे याचं फुल फॉर्म काय आहे तर असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन असे याचं पूर्ण स्वरूप आहे. आणि बँकॉक घोषणापत्रावर स्वाक्षरी करून 8 ऑगस्ट 1967 रोजी आसियानची स्थापना झालेली आहे. याचे संस्थापक देश कोणते आहेत तर इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड हे 5 देश याचे संस्थापक सदस्य आहेत. त्यानंतर 1994 मध्ये यामध्ये ब्रुनेई सामील झालेला आहे. 1995 मध्ये व्हिएतनाम, 1997 मध्ये म्यानमार आणि लाओस, तर 1999 मध्ये कंबोडिया हा देश यामध्ये सामील झालेला आहे. आसियानचं मुख्यालय कुठे आहे तर इंडोनेशियामधील जकार्ता येथे आसियान या संघटनेचं मुख्यालय आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा. ओप्पो इंडियाच्या सहकार्याने कोणत्या राज्यात भारतातील पहिल्या PPP मॉडेलवर आधारित अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन करण्यात आले आहे? तर ओप्पो इंडियाच्या सहकार्याने भारतातील पहिल्या PPP मॉडेलवर आधारित अटल टिंकरिंग लॅबचे उद्घाटन हे केरळ या राज्यामध्ये करण्यात आलेलं आहे. मित्रांनो, हे ज्या अटल टिंकरिंग लॅब आहेत या अटल इनोव्हेशन मिशन अंतर्गत स्थापन करण्यात येत आहेत. आणि हे जे अटल इनोव्हेशन मिशन आहे हे भारतीय तरुणांमध्ये नवोपक्रम आणि उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये लॉन्च करण्यात आलेला आहे. याबरोबरच हे सुद्धा लक्षात ठेवा, देशातील पहिल्या सहकारी संचालित सैनिक शाळेची स्थापना गुजरातमध्ये करण्यात येत आहे. रोबोटिक्स फ्रेमवर्क सुरू करणारे देशातील पहिलं राज्य तेलंगणा आहे. भारतातील पहिला समुद्राखालील बोगदा महाराष्ट्रातील मुंबई येथे तयार होत आहे. भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क याची निर्मिती आसाममध्ये करण्यात येत आहे. तर देशातील पहिले एअरफोर्स हेरिटेज सेंटर हे चंदीगडमध्ये स्थापन करण्यात आलेला आहे. पहिल्या मिलेट्स अनुभव केंद्राची स्थापना नवी दिल्लीमध्ये करण्यात आलेली आहे. जगातील पहिल्या रोबोटिक चेक इन असिस्टंटचे अनावरण एअरलाइन एमिरेट्सनं केलेलं आहे. भारतातील पहिला जल मेट्रो प्रकल्प हा केरळमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. तर IIT मद्रास आपले पहिले आंतरराष्ट्रीय कॅम्पस हे टांझानियामध्ये स्थापन करत आहे. प्रश्न क्रमांक 5 पहा. आता यामध्ये काय विचारलेलं आहे तर फ्रान्समध्ये पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना किती वर्षासाठीचा वर्क व्हिसा देण्यात येणार आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, म्हणजेच फ्रान्समध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांना 5 वर्षासाठीचा वर्क व्हिसा देण्यात येणार आहे. ही जी घोषणा आहे, ही घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिसमधील ला सीन म्युझिकल येथे भारतीय समुदायाला संबोधित करताना केलेली आहे. याबरोबरच हे सुद्धा नोट करून घ्या, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या फ्रान्स भेटी दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांना चंदनाची सितार भेट दिलेली आहे. तर त्यांच्या पत्नी ब्रिजेट मॅक्रॉन यांना हाताने विणलेली पोचमपल्ली इकत साडी भेट दिलेली आहे. दोन्ही पॉइंट नोट करून घ्या. व आता प्रश्न क्रमांक 6 पहा. सागरी क्षेत्राला मजबूती देण्यासाठी तयार केलेल्या सागर संपर्क या विभेदक जागतिक दिशादर्शक उपग्रह प्रणालीचे कोणाच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे? तर आता या सागर संपर्क उपग्रह प्रणालीचे उद्घाटन सर्वानंद सोनोवाल यांच्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि हे जे सागर संपर्क आहे हे DGNSS च्या आधिपत्याखाली देशात 6 ठिकाणी कार्यान्वित झालेला आहे. या DGNSS चं फुल फॉर्म काय आहे तर डिफरेन्शियल ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम असं याचं पूर्ण स्वरूप आहे. व आता या भारतात तयार झालेल्या प्रणालीमुळे जहाजांना सुरक्षित नौकानयनासाठी अधिक अचूक माहिती मिळणार आहे. प्रश्न क्रमांक 7 पहा. अलीकडे चर्चेत असलेली PBWRS1 ही कोणत्या पिकाची नवीन जात आहे? तर आता ही जी PBWRS1 आहे ही गव्हाची नवीन जात आहे. आता हा जो नवीन जातीचा गहू असणार आहे तो मधुमेहासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. याची निर्मिती पंजाब कृषी विद्यापीठानं केलेली आहे. आणि या गव्हामुळे रक्तातील साखर आणि लठ्ठपणा नियंत्रित करण्यास मदत होईल. तसेच टाईप 2 मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास सुद्धा ही गव्हाची नवीन जात अत्यंत महत्त्वाचं कार्य करणार आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा. नुकतंच निधन झालेल्या डॉक्टर मंगला नारळीकर या कोण होत्या अथवा कोणत्या क्षेत्राशी संबंधित होत्या? तर डॉक्टर मंगला नारळीकर या एक गणित तज्ज्ञ होत्या व नुकतंच आता त्यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन झालेलं आहे. व डॉक्टर मंगला नारळीकर या प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांच्या पत्नी होत्या. याबरोबरच अजून एक निधन वार्ता नोट करून घ्या. नुकतंच आता केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चंडी यांचं वयाच्या 79व्या वर्षी निधन झालेलं आहे. ते 2004 मध्ये केरळचे पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले होते.
त्यानंतर 2011 मध्ये ते पुन्हा एकदा केरळचे मुख्यमंत्री बनले होते व त्यांनी 2006 ते 2011 या काळामध्ये केरळमधील विरोधी पक्षनेते म्हणून देखील कार्य केलेलं आहे आणि 5 दशकाहून अधिक काळ त्यांनी पुत्तुपल्ली मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. रुपयाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचा वेग वाढवण्यासाठी रिझर्व्ह बँकेने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक कार्यकारी गट स्थापन केलेला आहे? तर रिझर्व्ह बँकेने हा गट राधाश्याम राठो यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेला आहे. राधाश्याम राठो हे सध्या आरबीआयचे कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत आहेत व त्यांच्या अध्यक्षतेखालीच रुपयाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचा वेग वाढवण्यासाठी एक कार्यकारी गट स्थापन करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आरबीआयची स्थापना कधी करण्यात आलेली आहे? तर 1 एप्रिल 1935 मध्ये आरबीआयची स्थापना करण्यात आलेली आहे आणि आरबीआयचं राष्ट्रीयकरण कधी करण्यात आलेलं आहे? तर 1 जानेवारी 1949 मध्ये आरबीआयचं राष्ट्रीयकरण करण्यात आलेलं आहे. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला हा दिवस कधी साजरा केला जातो? तर आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला हा दिवस 18 जुलै रोजी साजरा केला जातो. आणि हा जो दिवस आहे हा प्रथम कधी साजरा करण्यात आला होता? तर 2010 मध्ये मंडेला यांच्या 92व्या वाढदिवसानिमित्त हा दिवस प्रथम साजरा करण्यात आला होता. आणि मित्रांनो, मंडेला यांच्याविषयी लक्षात राहू द्या, आफ्रिकेचे लोकशाही पद्धतीने निवडलेले ते पहिले राष्ट्राध्यक्ष होते. 1993 मध्ये त्यांना शांततेच्या नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं आणि 2013 मध्ये वयाच्या 95व्या वर्षी त्यांचं निधन झालेलं आहे. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. कोणता देश हा आशिया पॅसिफिक मनी लॉन्ड्रिंगवर निरीक्षक दर्जा मिळवणारा पहिला अरब देश ठरला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहित होतं त्यावेळेस हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतात. तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.